आता आम्ही किल्ले सालोटा करून जस्ट पाय उतार करायला सुरुवात केलेली आहे, कारण आता आम्हाला इथून जायचं आहे किल्ले सालेरवरती. सो आता तुम्ही जर याच्या अगोदरचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघा पहिला ब्लॉग, आणि त्याच्यानंतर मग हा ब्लॉग बघायला तरच तुम्हाला समजेल की आम्ही किती वाजता या गडाची गडभ्रमंती करायला सुरुवात केली. मीठ पाहिजे रे, मीठ पाहिजे. तर मित्रांनो, मस्तपैकी पोटपूजा करून झालेली आहे. पोटपूजा म्हणजे 2-2 चपात्या खाल्लेल्या, कारण जास्त जर चपात्या खाल्ल्या तर आम्हाला आता सालेर चढायचं आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्हाला पटपट सालेर चढायचं आहे. त्यामुळं आता आम्ही जे पण जेव पोट भरून ते सालेरवरती जेव. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुचित शिवून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि फायनली मित्रांनो, आता आम्ही किल्ले सालेर हा चढायला घेतलेला आहे. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही जस्ट हा जो किल्ले सालोटा होता तो जस्ट उतरलेला आणि आता किल्ले सालेर चढतो. दमचक तर झालेली आहे, पण आपले सूर्यनारायण आता खाली चाललेले आहेत. प्रयत्न करतोय तिथपर्यंत पोहोचायचा, पण वाटत नाही ते भेटतील आपल्याला. एकदम टॉपवरती जायला आम्हाला थोडा वेळ लागू शकतो. आणि प्लीज सबस्क्राईब करा, फ्री आहे, कुठलेही चार्जेस नाहीत. सबस्क्राईब करा, तुमच्यासाठी फ्री आहे, पण आम्हाला त्याने भरपूर सारी शक्ती मिळते असे चांगले चांगले व्हिडिओज बनवायला. खूप मेहनत लागते. हा कॅमेरा ठेवा, त्याच्यानंतर ॲक्शन कॅमेरा काढा, ॲक्शन कॅमेरा ठेवा बॅगेमध्ये, त्याच्यानंतर ड्रोन काढा, बोलत चढा. खूप दमछाक होते. पण जर ब्लॉग बघायला तुम्हाला मजा नाही आली तर तो ब्लॉग बनवण्याचा अर्थ काय? मजा नाही ना. सो प्लीज सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, किल्ले सालेरचा पहिला हा महादरवाजा आम्हाला लागलेला आहे. हा सुद्धा गोमुखी आकाराचा आहे. सध्या तो एवढा ठीकठाक नाही आहे. त्याची वरची जी तटबंदी आहे ती ढासळलेली आहे, पण दरवाजा ठीक आहे. आपण आता दुसऱ्या दरवाजाच्या इथे येऊन पोहोचलो आहोत. एकदम चांगल्या अवस्थेचा दरवाजा आहे. त्याचं नक्षीकाम म्हणा, त्याची मजबूती म्हणा, खूप सुंदर प्रकारे तो गोमुखी आकाराचा आहे. खालून जर शत्रूने बघितलं तर दरवाजा दिसणारच नाही, कारण तो गोमुखी आहे. आपल्या गड किल्ल्यांची हीच खरी वैशिष्ट्य होती की शत्रूने कुठून जरी बघितले तरी त्यांना किल्ल्याचे दरवाजे दिसायचे नाही. होती आमच्या त्या काळची रचना. जसं की आपण दुसऱ्या दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे सैनिकांसाठी देवड्याची सुद्धा व्यवस्था केलेली दिसते. म्हणजे हा किल्ला किती मोठा आहे याच्यावरून दिसून येतो. आत्ताचे हे गड किल्ले आपण बघतोय की ढासळलेत, म्हणजे एकदम
पडलेत, ऑलमोस्ट जमीन बसली झालीच आहे. ते बघा मोठे मोठे दगड हे वरूनच पडून आले. काही वर्षानंतर ते अजून येऊन इथे मोठ्या दरवाज्यात बसतील. त्यांना मजबूती करायची जबाबदारी ही आपल्यावरती आहे. आपण काय करतो, सहजपणे पाण्याची बॉटल या चिप्स खाल्ले सहजपणे आपण फेकून देतो तिथल्या तिथे, आपल्याला काही घेणं देणं नसतं. पण तसं करायला नको. या आपल्याकडे किल्ले आपणच जतन करायला पाहिजेत. आणि लगेच दुसरा दरवाजा वरती आल्यानंतर आपल्याला लगेचच तिसरा दरवाजा सुद्धा लागतो. तो सुद्धा अजून आपल्या पायावरती ठामपणे उभा आहे. आणि वाजले संध्याकाळचे 6:45. आणि हा आपल्याला भेटलेला आहे चौथा दरवाजा. हा पण चांगल्या अवस्थेमध्ये आहे. ओ माय गॉड गाईस, आणि मित्रांनो वाजलेत संध्याकाळचे 7:30. पूर्ण अंधार झालेला आहे आणि आम्ही माहीत नाही, कदाचित वाट विसरलो असेल किंवा वाट आम्ही काढत निघतोय. बघा ह्या गवतातून डायरेक्ट पाय टाकत चालतोय पुढे. आणि बघा इकडे पुरे आहेत. तर रात्रीचे वाजलेत 8:30. एका बाजूला आम्ही मस्तपैकी दगाड्या भेटवल्या आणि एका बाजूला आपलं डिनर सुरू झालेलं आहे. रात्रीचं जेवण बघताय, आपला चंद्रदेवता आपल्यावरती प्रगट आहे आणि थंडी खूप आहे. भाकऱ्या, भाजी, इकडे चटणी आहे. इथं चटणी उघड. या बाजूला हा एक टेंट लागलेला आहे, हा दुसरा टेंट आणि तो तिसरा टेंट. आणि ह्या बाजूला एकदम वरती त्या बाजूला मंदिर आहे. तिकडे मला उद्या सकाळी जायचं आहे. थंडी खूप आहे. 8:30 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही जेवायला बसलोय. सुप्रभात मित्रांनो. हे बघा मी रात्री इथे स्टे केला. आता आम्हाला तिथे जे मंदिर आहे तिथे जायचं आहे. इथे रात्री टेंट लावला होता. खूप थंडी होती. हा आजूबाजूचा परिसर बघताय तुम्ही समोर, सगळी सह्याद्रीची रांग. थंडी खूप आहे का रे? हा हे दिवस दुसरा. खूप थंडी आहे आणि आतातले सकाळचे 7. आम्ही आहोत किल्ले साल्लेरवर. साल्लेरची भटकंती करतोय. काल आम्ही किल्ले सालोटा गेला आणि आता किल्ले साल्लेर करतोय. आता आम्ही चाललोय वरती. श्री परशुराम देवांचं मंदिर आहे तिथे जातोय. तिथे त्यांचं दर्शन घेणार, थोडं तिथे एक्सप्लोअर करणार आणि मग गड उतरायला सुरुवात करणार. कारण ह्या गडावरती पूर्ण ज्या वास्तू आहेत त्या ढासळलेल्या अवस्थेत आहेत. काही असं दागदुगीत राहिले नाही आहे. खालची तटबंदी सुद्धा पडली आहे. हां, मात्र दरवाजे व्यवस्थित आहेत. आता मी टेंट वगैरे सगळं आटपून सकाळी मस्तपैकी चहा प्यायलो, मॅगी खाल्ली आणि आता गड भटकंतीला परत सुरुवात केलेली आहे. आपला टॉमी सुद्धा आपल्या बरोबर आहे. कम टॉमी, वाट सोडून दुसरीकडनं चालू कर रे. तर हा ब्लॉग सुद्धा शेवटपर्यंत बघा. त्या मंदिराच्या इथे आम्हाला वाटलं की 10-15 मिनिटात पोहोचू वरती, पण 25-30 मिनिटं गेली.
कारण चढाई अशी येते ना की सरळ उभी येते मध्ये मध्ये, त्यामुळे दम लागतो. ह्या बघा मित्रांनो, ह्या ज्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत ना त्या इथूनच कोसळून खाली आलेल्या आहेत, त्या इथे अटकल्या आहेत, कांतराने त्या इथून पण खाली जातील. थोड्याच वेळात आम्ही खाली गड उतरायला सुरुवात करू. हा जो मित्रांनो साल्हेर किल्ला आहे, हा साल्हेर किल्ला 1671 मध्ये स्वराज्यात आला. जेव्हा पुरंदरचा तह झाला होता त्या तहामध्ये 23 किल्ले औरंगजेबला द्यावे लागले होते, त्यामध्ये हा साल्हेर किल्ल्याचा समावेश होता. हा किल्ला मला परत स्वराज्यामध्ये पाहिजे. स्वराज्यामध्ये हा किल्ला असणं आधार आहे. शिवरायांच्या हट्टासाठी आपल्या मुलांनी रक्ताचं एक पाणी केलं आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला. 10,000 मावळे मोरोपंत यांच्याकडे होते आणि 10,000 मावळे प्रतापराव गुजर यांच्याकडे होते. जेव्हा हल्ला झाला तेव्हा प्रथमतः 10,000 मावळे त्यांच्याशी युद्ध खेळत होते. आता 1,00,000शी 10,000 मावळे युद्ध खेळतात आहेत. म्हणजे विचार करा किती जणांना ते सपासप मारतात आहेत. पण शेवटी 1,00,000 मुघलांपुढे 10,000 मावळ्यांचं काय चालणार. मराठ्यांनी ठरवलं की आता आपल्याला हा किल्ला नाही जिंकता येणार. पण महाराजांचे शब्द त्यांना आठवले. महाराजांनी सांगितलेलं आठवलं की आपल्याला हा किल्ला स्वराज्यात पाहिजे. ते जे 10,000 मावळे परत उठले, एवढे घायल अवस्थेत असताना परत उठले आणि परत युद्ध करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर राहिलेले 10,000 जे मावळे होते ते दुसरीकडून आले. असे एकूण 20,000 मावळ्यांनी तब्बल 1,00,000 मुघलांना सपासप कापून काढलं. एवढं कापलं की ते सडो की पळो परत सुटले. आणि अशा तऱ्हेने 1671ला किल्ले साल्हेर हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये परत एकदा शामिल झाला. महाराजांना हा किल्ला का स्वराज्यामध्ये पाहिजे होता. आता ह्या किल्ल्याची जी रचना आहे ती एवढी अथांग आहे ना, म्हणजे ह्याचे काहीच दिसत नाहीत. पडके म्हणजे फक्त जोतेच दिसतात काही काही ठिकाणी. म्हणजे इथे केवढ्या मोठ्या मोठ्या वास्तू इथे होत्या आणि इथे गुफा आहेत. मी आता दाखवलं इथे खूप लोक राहू शकतात ट्रेकर मंडळी. फक्त ट्रेकर मंडळीने एक लक्षात ठेवायला पाहिजे की आता आम्ही येताना कचरा गोळा करत येतोय. खाली खूप ठिकाणी कचरा आहे. प्लीज यार, आपण येतोय किल्ल्यावरती, तुम्ही कचरा करू नका. आणि बाकी इथे एक मोठं तलाव आहे, तुम्हाला दिसतंय.
हे तलावाचं पाणी पिण्यायोग्य नाही आहे. आता आम्ही फार रात्री तिथे एक छोटं तलाव होतं, तिथलं आम्ही पाणी पिलं, पण ह्या तलावातलं पिण्यायोग्य पाणी नाही आहे. बघा इकडे आपण रात्री जेवतो, इथे स्टे करतो आणि आपला कचरा आपणच इथं सोडून जातोय. काय अर्थ आहे सांगा? मग कशाला येते तुम्ही नाईट ट्रेक करायला? स्वतः ह्या गोष्टी डोक्यामध्ये आणा यार, स्वतः समजा. आपले गडे किल्ले आहेत, आपल्याला त्याची साफसफाई ठेवली पाहिजे आणि आपणच हे सगळं करतोय. कशाला येतं सांग नाईट ट्रेकला हे लोक असं कचरा करून? अरे शिकले सवरलेले तुम्ही लोक, तुम्ही इथे येऊन कचरा करून जाताय. अरे निदान प्लास्टिक तरी टाकू नका. प्लास्टिकला नायनाडोला किती वर्ष लागतात माहिती आहेत ना? कचरा स्वतःची पण घेऊन जायचं ना बॅगेमध्ये. पेपर वगैरे तुम्हाला जाळून टाका ना. हे एका ठिकाणी जमा करा, जेवून झालं जाळून टाका. तुम्ही असेच सोडून जाता इथून. बस आणलं तसं ठेव, फाटली ठेव. काचरी आहे दादा. हे बघा ह्या दारूच्या बॉटल आहेत. आणि मित्रांनो आता मी बस गड उतरायला सुरुवात केलेली आहे. काल रात्रीच आम्हाला हे मंदिर लागलं होतं, पण अंधार असल्यामुळे आम्ही दाखवू शकलो नाही. तर हे आहे मंदिर माता रेणुका देवीचं. बघताय तुम्ही वरचा कळसच नाही आहे, म्हणजे मंदिर पूर्ण हा कातामध्ये खोदून काढला होता आणि वरती कळस होतं, पण आता वरती कळस नाही आहे. हे मंदिरच राहिलं आहे तेवढं. आणि ही त्याची एकंदरीत आत्ताची रचना आहे. मित्रांनो तुम्ही वास्तू बघताय, हा जोता आहे. हा इथे एखादा राजमहल वगैरे वाडा मोठा असू शकतोय, कारण ह्याची रचना एवढी मोठी आहे. आणि हा पायऱ्या आहेत बघताय तुम्ही, आणि हा इथून ते त्या कोपऱ्यापर्यंत त्याची रचना आहे. म्हणजे हा खूप मोठा राजमहल असू शकतो. हा बघा मित्रांनो, हा केवढा मोठा बुरुज आहे, पूर्ण ढासळला आहे. पूर्ण मोठा बुरुज आहे, कारण समोरचा प्रदेश बघताय तुम्ही, खूप मोठा बुरुज आहे. पण आत्ताच्या स्थितीत तो पूर्ण ढासळून गेलेला आहे. सो फायनली मित्रांनो आता आम्ही एकदम लास्टला पोहोचलो आहे, साल्हेर वाडीमध्ये पोहोचलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघताय
एका बाजूला किल्ले साल्हेर तर दुसऱ्या बाजूला किल्ले सालुटा, मध्ये एक फक्त खिंड आहे. सो खूप तहान लागली, पाणी नाही. आता साल्हेरवाडीमध्ये जाऊन पाणी पितो. खूप दम लागलाय, पूर्ण घसा सुकलाय. जी खिंड होती तेथील वाट पार करायला खूप म्हणजे तकलीफ झाली. सो एकंदरीत मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट्स करून सांगा. बाकी ब्लॉग आवडला तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.